नमस्कार, आपण आहोत विश्व मराठी संमेलनात आणि आपल्यासोबत आहेत दुबईमधून एक यशस्वी मराठी उद्योजक प्रसाद पाटील सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, पहिल्यांदा तर मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. आणि आता सध्या तुमचा मूड कसा आहे? ॲब्सोल्युटली म्हणजे दिल मराठी मराठी होतंय हृदय मराठी मराठी होतंय असं आपण म्हणू शकू. आजचा हा विश्वसंमेलनाचा तिसरा दिवस आणि वी आर सो फॉर्च्युनेट की आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ही संधी दिली आणि आम्ही जे दुबईमध्ये काम करतो आहोत मराठी विषयाचं त्याच्यासाठी एक प्रोत्साहन आणि विश्वसंमेलन हे दुबईत होण्यासाठी आमची टीम पण इकडे आलेली आहे. सो आम्ही प्रयत्न करू. हे जे विश्वसंमेलन झालेलं आहे तर हे आयडियल पद्धतीने एक साकारलं गेलेलं आहे. त्यातल्या त्यात KTHM कॉलेज नाशिक हे माझं बालवाडीपासून तर 12वीपर्यंतचं माझं विद्यालय म्हणू शकतो. तर इथे येण्याची एक छानच संधी मिळाली आम्हाला. सो वी आर व्हेरी हॅपी. थँक्यू. सर सर आपल्या उत्साहातच सगळं आहे. सर, मला खूप महत्त्वाचा असा प्रश्न पडला आहे की आपण दुबईतले मराठी आणि यशस्वी उद्योजक आहात. सर, आपला उद्योग नेमका काय आहे? बरं, आता मी दुबईला 13 वर्षापासून आहे. दुबईला 2020 साली मी पहिला माझा व्यवसाय सुरू केला, ऑइल अँड गॅस इक्विपमेंट सेलिंग. तर मी 20 देशांमध्ये ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीला जे काही इक्विपमेंट लागतात तर ते मी सप्लाय करतो. आणि जेव्हा हे सप्लाय करत असताना थोडं दुबईचं मार्केट जे आहे ते ऑइल अँड गॅसवरती अवलंबून नाही आहे, हे खूप साऱ्या लोकांना माहीत नाही. मग आपण दुबईत राहतोय तर नक्की आपल्या समाजासाठी आपण काय देऊ शकतो ह्या एका विचाराने मी आणि माझी वाईफ प्रिया पाटील आम्ही जरा एक संकल्प केला आणि आपल्या मराठी लोकांना काय देऊ शकतो. तर आम्ही टुरिझम सेक्टरमध्ये आपले जे मराठी लोक दुबईला येणार तर त्यांना आपण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने एक दुबई दाखवू शकू हा एक आमचा एक प्रामाणिक प्रयत्न करायचा आम्ही सुरुवात केली. आणि फॉर्च्युनेटली 2.5 वर्षांनी ही जेव्हा मी गणेश चतुर्थी त्या दिवशी कंपनी सुरू केली तर ती मराठी लोकांनी आम्हाला इतका सपोर्ट केला आणि आमच्या सर्व्हिसेस आवडल्यामुळे तर प्रत्येक दुबईमध्ये जेवढे मराठी लोक राहतात त्यांच्याकडे जेव्हा पहिला फोन जातो की आम्हाला दुबईला यायचं आम्ही काय करू तर लोक सगळ्यात पहिले आमचा नंबर देतात. तर आम्ही त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं. सो मराठी माणसांना आपण काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन द्यायला पाहिजे दुबईत राहून, त्याचा आम्ही एक प्रयत्न करत असतो. सुंदर, खूप सुंदर. या झटापटीच्या स्पर्धेमध्ये असं म्हणायला मला आवडेल, कारण टुरिझम म्हणा, कुठलाही व्यवसाय म्हणा, मराठी माणसासाठी ती एक स्पर्धाच आहे. याचं कारण मी सांगते सर. असं बऱ्याच वेळा आपल्या कानी येतं की मराठी माणूस व्यवसाय नाहीच करू शकत. मराठी माणूस आयदर नोकरी करेल किंवा वडापावचे सेंटर चालवेल, पण तो व्यवसाय नाही करू शकत. पण तुम्ही हे खोडून काढलं आहे. तर पाटील टुरिझम असेल, ऑइल आणि गॅसचा तुमचा जो उपक्रम आहे, जो व्यवसाय आहे तुमचा, त्याची सुरुवात कुठून झालेली आणि आता तुम्ही कुठे पोहोचला आहात? पाटील टुरिझम आज आपल्याला कुठे पाहायला मिळतं आहे? ॲक्च्युली याची सुरुवात खूप पहिलेच 10 वर्षापूर्वी झालेली. मला एक आवड होती, जे पाहुणे आपल्याकडे येतात जातात तर मी त्यांना काही वेळा तर ऑफिसमधून सुट्टी घेऊन त्यांना दुबई दाखवायला जायचो. इट वॉज लाईक व्हेरी गुड. मी स्वतः 34 देश फिरलेलो आहे आणि 34 देशांसोबत मोर दॅन दॅट एक माझ्या 75 सिटीज झाल्या आहे. एका देशाचं कल्चर आपल्याला कळत नाही, पण प्रत्येक शहराचं एक कल्चर असतं. जसं मुंबईचं कल्चर वेगळं, नाशिकचं वेगळं, कोल्हापूरचं वेगळं, पण आपण ते म्हणू शकत नाही हे महाराष्ट्राचं कल्चर. सो आम्हाला हे कल्चर पाहायला खूप आवडलं. आणि तसंच दुबई आणि अबुधाबी हे 2 UAE मधले सिटीज आहेत. दोघांचं कल्चर खूप वेगळं आहे. तर काही लोकांना दुबई खूप आवडतं आणि काही लोकांना अबुधाबी खूप आवडतं. तर आम्हाला असं वाटलं की आपण हे दोन्ही कल्चर आपल्या लोकांसमोर चांगल्या पद्धतीने दाखवायला पाहिजे. तर तसं जास्त आपल्या मराठी माणसांसाठी जास्त व्यावसायिक न राहता आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू शकतो, त्यांना जे दुबईमधले खूप सारे फ्री स्पॉट असतात ते कसे दाखवू शकतो, तर हा विचार करून आम्ही आमची टूर आयटनरी सेट करतो आणि आपल्या लोकांना ती दाखवतो. म्हणजे दुबई फ्रॉम पाटील जाय असं तुम्ही म्हणू शकतात. खूप सुंदर सर. सर, आता मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. मराठी माणसाला जर व्यवसाय करायचा असेल किंवा तुमच्यासारख्या क्षेत्रात उतरायचं असेल तर त्याने कोणती तयारी करायला हवी, किती तयारीनिशी त्याने यात उतरायला हवं? मराठी माणूस ज्यांना बिझनेस करायची इच्छा असेल आणि जे आज नोकरी करत असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही नोकरी अशी करा की तुम्ही तिथले मालक आहात. आणि जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये येणार तर तुम्ही तिथे काम असं करा की मी तिथं नोकर आहे. तुम्ही जर ही मानसिकता ठेवली तर नक्कीच आपण आपले 100% द्यायचा प्रयत्न करतो. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात एखादा बिझनेस करण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी. एक असतं तुमचं शिक्षण,
दुसरं असतं तुमचं एक्सपिरियन्स आणि तिसरं असतं तुम्हाला एक्झिक्युशन करण्याची कॅपॅबिलिटी. ह्या 3 गोष्टी झाल्यानंतर एक लोकांपर्यंत कसं पोचायचं त्याचं जर तुमच्याकडे एज असेल तर तुमच्या स्किलसाठी तुमच्या रिक्वायरमेंट तुमच्यासारख्यांची रिक्वायरमेंट मार्केटमध्ये खूप असते आणि आपोआप तुम्हाला काम मिळायला सुरुवात होते. तर आम्ही 2.5 वर्षापूर्वी पाटील टुरिझम सुरू केली. आमच्यासाठी 0 एक्सपिरियन्स होता. मी आणि माझी वाईफ आम्ही जेव्हा हे काम सुरू केलं 2 महिने आम्हाला सुचलंच नाही. आम्ही 2 महिने 24 तास त्यामध्ये काम केलं, कसं करता येत ते केलं आणि एक दिवस असा आला की आम्हाला यश मिळायला सुरुवात झाली. आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं मागच्या महिन्यातच आम्हाला ग्लोबल मराठी बिझनेस फोरम यांच्याकडून दुबई क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी बिझनेस एक्सिलन्स अवॉर्ड पाम ॲटलांटिस या हॉटेलमध्ये मला आणि प्रियाला मिळाला. सो आत्तापर्यंत आम्ही इथं पोचलो आहे. याच्यापुढे पाटील टुरिझम हे दुबईत असल्यामुळे खूप सारे लोक घाबरतात की दुबईमध्ये पैसे कसे पाठवायचे, आमची इंडियामध्ये कुठे शाखा नाही, आमच्याकडे कसं पोचायचं. आणि काही लोक पाटील म्हटल्यानंतर डोळे दाखवून विश्वास ठेवतात. हे आमच्यासाठी खूप सुखकर असतं. त्यामुळे आम्ही त्यांना त्यापर्यंत नेण्यासाठी अजून आपण काय करू शकतो, इथल्या लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो त्याचा आता आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि काही तंत्रज्ञानाच्या AI चा आम्ही आता काही मदत घेऊन आम्ही आमच्या स्वतःच्या आयटरनरीज आणतो आहेत, ज्यामधून त्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्ही 4 दिवस 5 दिवस 6 दिवस तुम्हाला पाहिजे तुमच्या त्या पद्धतीने ते तुम्ही पॅकेज स्वतः डिझाईन करणार, पैसे तुम्हाला तिथंच ऑटोमॅटिक दिसणार. आणि हे सगळं AI मराठीमध्ये तुम्हाला पण सांगणार की तुमची आयटरनरी समजावून सांगणार. तर आम्ही हे सगळे उपक्रम आता येत आहोत. पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही त्या पद्धतीने मार्केटला येऊ, तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याबद्दल कळेल. सगळ्यात आधी सर अभिनंदन तुमचं. खूप छान उपक्रम राबवणार आहात तुम्ही. नक्की तुम्हाला जर पोहोचायचं असेल सरांशी तर नक्की हे पहा. सर जर एखाद्याला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे, तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे तर ते कसे येऊ शकतील तुमच्यापर्यंत? आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही गुगल तर प्रत्येकजण वापरतं, त्याच्यामध्ये फक्त पाटील टुरिझम दुबई हे नाव टाकलं तर तुम्हाला आमची वेबसाईट येऊन जाईल. त्या वेबसाईटवरती आमचं व्हॉट्सअपचं ऑप्शन आहे, तुम्ही त्याच्यावरती पोहोचू शकतात. सरांनी वेबसाईट सांगितलेलीच आहे. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही लिंक सापडेल. नक्की व्हिजिट करा आणि पाटील टुरिझमबद्दल नक्की माहिती मिळवा. तुम्हाला देखील दुबई फिरायचं आहे आणि काही सापडत नाही आहे तर नक्की ही लिंक व्हिजिट करा.